9 तारखेच्या JRमध्ये त्यांची नावं न आल्यामुळं जिल्ह्यातील या 4 तालुक्यातल्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे। ताबडतोब आपण हे पंचनामे पुन्हा एकदा आलेले जे अहवाल आहेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडून ते पडताळून तुम्ही पहा। त्यांना मी त्याच्या कॉपीसुद्धा पाठवल्यात आणि त्यांनीसुद्धा मान्य केलं की हे तांत्रिक चुकीमुळे हे 4 तालुके आलेले नाहीत आणि लगेच दुसऱ्याच दिवशी 10 तारखेला एक नवीन JR निघाला आणि त्यामध्ये लोणार, मेहकर, जळगाव, संग्रामपूर या 4ही तालुक्याचा समावेश करत जिल्ह्यातील 13ही तालुक्यातील शेतकऱ्यांना या अतिवृष्टीची मदत, खरडून गेलेल्या जमिनीला सुद्धा मदत मिळणार आहे, पिकाची मदत मिळणार आहे, जी काही घरं पडझड झाली असेल त्याची मदत मिळणार आहे, काही आपली जनावरं त्या पाण्यामध्ये वाहून गेली असतील, मृत झाली असतील तर अगदी कोंबडीपासून तर दुभत्या जनावरापर्यंत शासकीय नियमाप्रमाणे मदत आपल्याला मिळणार आहे। आणि विशेष म्हणजे या JRमध्ये अनेक जुने शासकीय नियम बाजूला ठेवत राज्य सरकारनं भरीव अशी मदत शेतकऱ्यांना केलेली आहे। खरडून गेलेल्या जमिनीसाठी तर मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपयाचं विशेष पॅकेज दिलेलं आहे। पूर्वी 2 हेक्टरची मर्यादा होती या JRमध्ये, ती आता मदतीची मर्यादासुद्धा 3 हेक्टरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे अतिशय चांगली मदत आमच्या शेतकऱ्याला केल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री आणि पूर्ण महाराष्ट्र राज्य सरकारचे त्या ठिकाणी त्यांना मी मनापासून शेतकऱ्याच्या वतीनं धन्यवाद देतो। आणि शेतकऱ्यांनी सुद्धा विरोधकाच्या अपप्रचाराला बळी पडू नये। हे युती सरकार शेतकऱ्यांचं आहे। शेतकऱ्यांच्या पाठीमागं आम्ही सर्व खंबीरपणानं उभे आहोत। ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत असेल त्या शेतकरीच्या मदतीला आम्ही धावून जाणारे आहोत। केवळ भाषणबाजी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार करणं एवढाच धंदा मात्र आमच्या विरोधकांना शिल्लक राहिलेला आहे। त्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि आपल्याला मदत निश्चितपणानं लवकरात लवकर आपल्यापर्यंत कशी येईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।